आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आप्पीसाठी चिठ्ठी लिहितो आणि ती तिच्या हातात देतो. हातात घेतल्यानंतर ती चिठ्ठी परत आप्पी अर्जुनच्या हातात देते आणि म्हणते की तूच वाच. हे ऐकून अर्जुन खळबळतो आणि म्हणतो की नाही आप्पे, मी लिहिली ना, तूच वाचायचीस. तरी आप्पी त्याला चहाच हातात देते आणि वाचायला लावते. हे बघून अमोल म्हणतो की नाही बाबा, तुम्हीच वाचायची चिठ्ठी. हे बघून अर्जुन म्हणतो की नाही बाबा, मी लिहिली ना, तर तुम्हीच वाचायची. अर्जुन खूप परत सगळ्यांनी फोर्स केल्यामुळे अर्जुन चिठ्ठी वाचतो. त्याच्यात खूप अर्जुनने आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं. तो परत तिला चिठ्ठी वाचून झाल्यानंतर गुडघ्यावर बसतो आणि हातात घेऊन वचन देतो की काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही. याआधी मी तळ्यात मळ्यात होतो, पण एकदाचा निर्णय घेतल्यापासून ना आप्पे मी खूप खुश आहे. मला खूप आनंद आहे. माझ्या 7 वर्षात जेवढा अंधार होतास तेवढा तू पौर्णिमेसारखा आलीस आणि सगळा अंधार माझा दूर केला. नियतीच्या मनात सुद्धा हेच होतं, म्हणून तुला परत माझ्या आयुष्यात आणलं, असं म्हणून ते दोघं मिठी मारतात. हे बघून अमोल खूप खुश होतो आणि म्हणतो की वा, आता माझ्या माच्या आणि बाबाच्या प्रेमाला कोणाचीच नजर लागणार नाही, असं म्हणून तो खूप खुश असतो. तेवढ्यात तिथे गाण्याचा आवाज येतो म्हणून मोना ऐकायला येते. मोना वर बघते तर आप्पे अर्जुनच्या रूममधून आवाज येत असतो. हे ऐकून मनी पण येते आणि म्हणते का गं, काय झालं, कसला आवाज येतोय? त्यावर मोना म्हणते की अहो, छोटे सरकार खूप खुश असले का नाही, हे असाच आवाज येतो. मनी म्हणते की अगं, ते खूप खुश आहेत, पण तुझ्या खुशीचं काय? मोना म्हणते काय हो फुयाजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे? यावर मनी म्हणते की अगं, तू बोललीस का जमिनीबद्दल? ह्या छोट्या सरकार तर खुश झाला, पण तुझं काय? तू कधी बोलणार आहेस? तू नाही तुझ्या हक्कासाठी बोललीस तर कोण बोलणार? मोना म्हणते की हो, मीच बोलायला जाणार, असं म्हणून ती बोलायला जाते. आप्पी अर्जुन हसत खेळत असतात तेव्हाच मोना तिथे जाते आणि म्हणते की वंश, मला तुमच्याशी बोलायचं होतं. त्यावर अर्जुन म्हणतो की मग ठीक आहे, मी बाहेर जाऊ का? त्यावर मोना म्हणते की नाही, तुम्ही इथेच थांबा, मला बोलायचं आहे. हे बघून आप्पी म्हणते की मोना, तुला जे काय बोलायचं आहे ना, ते तू बिनधास्त बोल. मोना म्हणते की वंश, माझ्यावर बोलण्याचा वेगळा विचार करू नका, पण तुम्ही विचार करा की ही सगळी जमीन छोट्या सरकारांच्या नावावर करणं बरोबर आहे का? हे ऐकून आप्पी म्हणते की अगं मोना, पण तो सर्वस्वी डिसिजन बापूंचा आणि कदमांचा आहे ना. ती सगळी जमीन दोघांच्या नावावर होती, त्यांनी मिळून अमोलच्या नावावर केली, हा त्यांचा विषय नाही का? त्यावर मोना म्हणते की अहो, हे सगळं छोट्या सरकारांचं आहे, तुम्ही विचार केला आहे का? उद्या माझ्या भविष्यासाठी कोण विचार करणार? जर आम्हाला जमिनीची गरज लागली तर दिप्याने आणि आम्ही कुठे जायचं? तुम्ही आम्हाला 7 वर्ष खूप आधार दिला, पण यापुढे काय होणार? तुम्हाला कधीतरी संसाराचा विचार करावाच लागणार की? यावर आप्पी म्हणते की मोना, अगं दिप्या माझा भाऊ आहे आणि त्याच्या खुशीचा विचार तो करेल की. मोना म्हणते की नाही वंश, तुम्हाला हे बरोबर वाटतंय का? त्यावर आप्पी म्हणते की अगं, जी अमोलची जमीन आहे ती दिप्याची आहेच की. हे ऐकल्यानंतर मोना म्हणते की अहो, ह्यांची आहे तर ती त्यांच्या नावावर कुठे? हे ऐकल्यानंतर आप्पीच्या आणि अर्जुनच्या लक्षात येतं की हे मनीने तिला शिकवलेलं आहे. मग ते त्यांचं आपलं सांगतात की अगं मोना, ही जमीन तात्पुरती त्यांच्या जबाबदारीतून रिकामी होण्यासाठी अमोलच्या नावावर केली आहे, पण पुढे जाऊन ती आम्ही दिप्याच्याच नावावर करणार आहोत. त्याच्या हक्काचं त्याला सगळं भेटणार आहे. हे ऐकून मोना म्हणते खरंच वंश. ती रडायला लागते. आप्पी म्हणते की हो, तुला असं का वाटतं की आम्ही दिप्यापासून त्याचे हक्क हिसकावून घेऊ? अगं, तो माझा खूप लाडवाचा आणि एकुलता एक भाऊ आहे गं. मी त्याच्यासाठी जीवसुद्धा देऊ शकते आणि पुढे मागे कधीही गरज पडली तर खंबीरपणे मीच त्याच्या पाठीशी उभी राहणार. अर्जुन म्हणतो की अगं मोना, तुम्हाला काय कमी जास्त पडते, काय हवं नको ते आम्ही सगळे बघायला आहे की, तू कशाला काळजी करते? हे ऐकून मोना रडते. तेव्हा ते रडलेलं बघून आप्पी तिला हाताला धरते आणि म्हणते की बस इथे मोना, बस, तू काळजी करू नकोस. पण मोना बसल्यानंतर सांगते की अहो वंश, मी असा कसा विचार केला? तुम्ही आमच्यासाठी एवढं चांगलं करता आणि मी जमिनीसाठी वाद घालायला आले. आप्पी म्हणते की अगं, पण तू आपल्या हक्कासाठी बोलणं आणि भांडणं हे काही चुकीचं नाही. हे सगळं अर्जुनने बोलल्यानंतर मोना आपली शांत बसते. आप्पी म्हणते की मोना, तू तुझ्या हक्कासाठी बोललीस त्याचा आनंदच आहे मला. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मोना, हे सगळं तू बोलणं शक्य नाहीस. तू बोलू शकतेस, पण तुझ्या तोंडून आज मला कोणातरी वेगळंच बोलतं असं वाटलं. मोना म्हणते की मोना शांत बसलेली असते. आप्पी म्हणते हो मोना, खरं बोलतात हे. ते ऐकल्यानंतर मोना म्हणते की अहो, ते फुयाजी मला सारखं भडकवत होते आणि त्यांनीच मला जमिनीबद्दल विचारायला लावलं. हे ऐकून अर्जुन म्हणतो की मला वाटलंच होतं, ही बाई शांत नाही बसणार.
त्यावर मोना म्हणते काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का. हे ऐकून आप्पी म्हणते की अगं जे दिसतं तसं नसतं, ती बाई आपल्या घरात आग लावायला आलेली आहे. त्यानंतर मोना म्हणते की अहो पण त्या फुयाजी का असं करतील. त्यानंतर आप्पी म्हणते की काही गोष्टी वेळ आल्यावर कळतील, फक्त मी तुला सांगते तेवढं कर. हे ऐकून मोना म्हणते की सांगा. आप्पीने तिला सांगितलेलं असतं की ती मनी मावशी आहे, ती काही फुयाची नाही आहे आणि घरातली सगळी जमीन तिच्या नावावर करायला आली आहे. हे ऐकून मोनाला कळतं आणि ती त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होते. सगळेजण खूप खुश असतात. तिथून मोना निघून जाते. सकाळ झाल्यानंतर मनी आपली भाजी निवडत असते, तेव्हा मोना तिथे जाते आणि म्हणते की काय फुयाजी, खूप छान काम करता हो तुम्ही पटापट काम करता. त्यावर मनी म्हणते की माझ्या कामाच्या बाबतीत कोणीच हात पकडू शकत नाही. हे ऐकल्यानंतर मनी इकडं तिकडं बघते आणि म्हणते की काय मोनाबाई, केलं का मी सांगितलेलं काम. हे ऐकून मोना म्हणते की हो मग, मी भीते की काय कोणाला. जमिनीचं काम आधी त्यांनी आडेवेडे घेतले पण तयार झाले. हे ऐकून मनी म्हणते की हां असंच सगळं ना आपल्या नावावर करून घ्यायचं. मोना तिच्याकडे बघत असते. मोना म्हणते की हो. त्यावर मनी म्हणते की अगं मी तुला आपल्या आईच्या नात्याने सांगितलं. हे ऐकून मोना म्हणते की हो मी सुद्धा, तुम्ही आईच्या नात्याने म्हणून मी तुम्हाला लाडू आणलाय खायला. हे ऐकून मनी अजूनच वावचळत्याने तिने आणलेला लाडू हवऱ्यासारखे खाऊन घेते. मनी तिच्याकडे बघून हसत बसते. सकाळी सगळेजण बाहेर बसलेले असतात. आप्पी अर्जुन ऑफिसला जातात तेव्हा अर्जुन दिप्याला सांगतो की दिप्या तू तुझी सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करतोस, पण तू फक्त मोनाला एकदाच बाहेर फिरायला घेऊन गेलास. दिप्या म्हणतो की अहो तिला बाहेर फिरायला गेलं की तिची शॉपिंगच संपत नाही, एकदा चालू झाली की ती चालूच राहते. हे ऐकून मोना येते, टाळ्या वाजवते आणि म्हणते काय हो तुम्हाला एवढा घंटा येतो का. तुम्हाला मी सांगते वंच, यांना आपल्याला कपडे घालायला आहेत हे सुद्धा माहीत नसतं. कपडे नसले तर ते परत तोच ड्रेस घालून जातील, पण नवीन ड्रेस घेणार नाहीत. आता ह्या सगळ्याचे लक्ष मी नाही ठेवणार तर कोण ठेवणार. हे ऐकून बापू म्हणतात की बरोबर आहे मोनाला तू शॉपिंगला घेऊन जा. पण मोना म्हणते की मला नाही शॉपिंगला जायचं आज. हे बघून घरातले सगळे शॉक होतात. दिप्या म्हणतो की अरे तू सकाळी योगा करताना बघितलेलंस ना, सूर्य कुठून उगवला, चुकीच्या दिशेनं तर नाही उगवला. हे ऐकून मोना म्हणते की अहो नाही, कारणच तसं आहे ना, आज मला बाहेर जाताच येणार नाही. हे बघून आप्पी अर्जुन तिच्याकडे बघतात. तेवढ्यात मनी सगळ्यांना चहा घेऊन येते. चहा दिल्यानंतर सगळेजण चहा घेतात. अर्जुन हातात चहाचा कप घेतल्यानंतर चहा एकदम अमृत तुल्यासारखा झाला असं म्हणत असतो. मनी सगळ्यांना चहा देते. चहा दिल्यानंतर मोना तिची वाट बघत असते. मोनाने त्या लाडवात पोट बिघडायचं औषध मिक्स केलेलं असतं. जसं ती सगळ्यांना चहा देते तसं मनीच्या पोटात गुडगुड व्हायला लागतं आणि ती पोट धरून बसते. मोना हसायला लागते की आता हिचं काही खरं नाही. हे बघून आप्पीलासुद्धा कळतं की मोनाने काहीतरी गडबड केलेली आहे आणि मनीच्या पोटात गुडगुड करायला लागतं, म्हणून ती तिथून निघून जाते. आणि इथेच आप्पी आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.